मध्ये अँगलचे कन्व्हर्जन्स पाहिले होते आपण. डिग्रीचं रॅडियनमध्ये, रॅडियनचं 1 मिनिटमध्ये आणि 1 मिनिटचं 1 सेकंडमध्ये. तर हे कन्व्हर्जन्स कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेल. त्या अगोदर आपण लेंथ कन्व्हर्जन शिकलो, त्यानंतर मास कन्व्हर्जन शिकलो, टाइम कन्व्हर्जन शिकलो. ठीक आहे. तर हॉवर्सचं सेकंडमध्ये आणि सेकंडचं हॉवरमध्ये कसं करायचं, मीटरचं सेंटीमीटरमध्ये आणि सेंटीमीटरचं मीटरमध्ये कसं करायचं, किलोग्रामचं ग्राममध्ये आणि ग्रामचं किलोग्राममध्ये कसं करायचं, हे कन्व्हर्जन्स आपण आतापर्यंत पाहिले. हे सर्व कन्व्हर्जन्स गरजेचे असतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी, त्यामुळं आपण हे घेतले होते. ठीक आहे. घडलं सुधी ना. तर नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स आवर नेक्स्ट टॉपिक, मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स. ओके. लक्ष द्या, आपल्या पुस्तकामध्ये तुमच्याकडे जर बुक्स असतील तर तुम्ही पेज नंबर 3 वर पाहू शकता. आपल्याला आपल्या जवळची एक गॅलेक्सी, तिचं नाव आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी. तिचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. एक मिनिट. अँड्रोमेडा गॅलेक्सी, लक्ष द्या, आपल्या ब्रह्मांडामध्ये बऱ्याचशा गॅलेक्सी आहेत आणि त्यापैकी सगळ्यात जवळची जी गॅलेक्सी आहे ती अँड्रोमेडा आहे. तिचं डिस्टन्स आपल्याला दिले 2 × 10⁻22 मीटर. ओके. त्यानंतर सगळ्यात जवळचा स्टार सूर्यासारखा, आपल्या सगळ्यात जवळचा जो स्टार आहे तो आपला सूर्य आहे. ठीक आहे. पण सूर्याच्या व्यतिरिक्त आपल्या जवळचा सगळ्यात जवळचा स्टार तो म्हणजे कोणता आहे, तर प्रॉक्सिमा सेंच्युरी नाव आहे त्याचं. ओके. आणि त्याचं डिस्टन्स पृथ्वीपासून किती आहे, तर 4 × 10⁻16 मीटर दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे प्लुटो. डिस्टन्स ऑफ प्लुटो फ्रॉम द अर्थ इज, आपल्या सूर्यमालेचा सगळ्यात शेवटचा ग्रह. ओके. 6 × 10⁻12 मीटर. ओके. ॲव्हरेज रेडियस ऑफ अर्थ. ओके. तर मला सांगा, आपण हे डिस्टन्स सांगू शकतो. आज आपण हे डिस्टन्स मोजले. 2 × 10⁻22 मीटर is the distance of nearest galaxy, which is Andromeda galaxy. 4 × 10⁻16 meter is the distance of nearest star. आपला सूर्य सोडून दुसरा एक स्टार जो आपल्या सगळ्यात जवळचा आहे त्याचं डिस्टन्स आपल्याला इथे दिलेले. नेक्स्ट आपल्याला दिले आपल्या सूर्यमालेचा एकदम शेवटचा ग्रह प्लुटो, त्याचं डिस्टन्स एक दिलेले. मला सांगा, आपण तुम्ही ऐकलं असेल नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला, बरोबर आहे. ओके. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला, हे माहिती आहे सर्वांना. ओके. हनुमान, मला सांग, त्याने चंद्र आणि पृथ्वीमधलं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं असेल. म्हणजे आता लक्ष द्या, आपल्याला कुठेही जायचं म्हणलं, आपल्या एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं, मला जायचं समजा एक 60 किलोमीटर जायचं आहे आणि माझ्या गाडीचे ॲव्हरेज आहे 60 किलोमीटर. ठीक आहे. तर मला पेट्रोल किती घेऊन जावं लागेल, 60 किलोमीटर 1 लिटर. ओके. म्हणजे मला इंधन माहिती पाहिजे किती लागणार आहे. तर आणि इंधन किती लागणार हे माहिती होण्यासाठी आपल्याला माहिती काय पाहिजे, त्या दोन गावांमध्ये डिस्टन्स किती आहे. ओके. बरोबर आहे, बरोबर आहे का. मग नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर जर गेला असेल तर त्यानं चंद्र आणि पृथ्वीमधलं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं. त्यानं काय असा एक टेप घेतला काय, मीटर स्केल घेतली काय, त्याचा यूज करून त्यानं मोजत गेला तिथपर्यंत. आणि डिस्टन्स मोजण्या अगोदरच तो निघाला असेल का. माझा प्रश्न कळतोय सर्वांना, मी सर्वांच्या कमेंट्स पाहतोय. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला, बरोबर आहे. ठीक आहे. आपण पहिला व्यक्ती जो पृथ्वीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर गेला तो म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. आता चंद्र आपल्या खूप जवळ आहे. मग आता चंद्रावर जर जायचं म्हणलं तर आपल्याला स्पेसशिपचा यूज करावा लागला असेल. स्पेसशिपचा यूज करण्यासाठी इंधन लागत असेल. इंधन किती लागतं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय लागत असेल अगोदर,
पृथ्वी आणि चंद्रामधलं डिस्टन्स किती पाहिजे. मग आता हे डिस्टन्स मोजलं कसं, पृथ्वी आणि चंद्रामध्ये डिस्टन्स किती आहे हे डिस्टन्स कसं मोजलं. आता आपण डिस्टन्स कसं मोजतो, मीटर स्केलचा यूज करतो, बरोबर आहे. आपण डिस्टन्सचा मोजण्यासाठी कशाचा यूज करतो, मीटर स्केलचा. ओके, मग आता मीटर स्केलचा जर यूज करतो तर आपण काय तिथं काय मीटर स्केल लावत असं डिस्टन्स मोजलं काय पृथ्वी आणि चंद्रामधलं, आणि ते डिस्टन्स मोजून इतकं डिस्टन्स आहे आणि आपल्याला अमुक इतकं इंधन लागेल जेणेकरून आपण तिथपर्यंत पोहोचू. ठीक आहे, बरं चंद्र सोडा. आता ही अँड्रोमेडा गॅलेक्सी, आपली आकाशगंगा मिल्की वे गॅलेक्सी, ठीक आहे. आणि आपल्या आकाशगंगेमध्ये अशा असंख्य सूर्यमाला आहेत आपल्यासारख्या. आपली एक सूर्यमाला आहे, अशा लाखो करोडो मिल्की वे गॅलेक्सीमध्ये सूर्यमाला आहेत. आणि या गॅलेक्सीच्या बाजूला एक दुसरी गॅलेक्सी आहे, ती गॅलेक्सी म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी, 2 × 10⁻22 मीटर. आता आपण कुठपर्यंत गेलो, फक्त चंद्रापर्यंत. ओके, आपण कुठपर्यंत गेलो आहेत, चंद्रावर आपण गेलो आहेत. तर मग आपण या अँड्रोमेडा गॅलेक्सीचं डिस्टन्स कसं मोजलं. ओके, किंवा आपल्या सूर्य सोडून दुसरा एक सूर्य, आपल्या दुसऱ्या बाजूच्या सूर्यमालेमधला सूर्य जो आहे प्रॉक्सिमा सेंच्युरी, तर त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे. तर हे डिस्टन्स आपण कसं मोजलं. आपण तर जास्तीत जास्त कुठपर्यंत गेलो आहेत, चंद्रापर्यंत गेलो आहेत, त्या पलीकडे आपण गेलो नाही. ओके, मग हे डिस्टन्स आपण कसे मोजले, कोणी मला सांगू शकतं का. माहिती असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. माझा प्रश्न कळलाय का. माझा प्रश्न कळलाय का. ठीक आहे, प्रश्न कळलाय का. हां, हो, ओके. तर वी कॅनॉट सेड हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड दिस डिस्टन्सेस. आपल्याला सांगता येणार नाही आपण डिस्टन्स कसे काढलेले, पण एक मेथड आहे, लक्ष द्या. सायन्समध्ये, फिजिक्समध्ये एक मेथड आहे ज्याचा यूज करून आपण अशा दूरवरच्या वस्तूचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता ती मेथड कोणती आहे, तर त्याला म्हणतात पॅरलॅक्स मेथड. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे पॅरलॅक्स मेथड. ठीक आहे, या पॅरलॅक्स मेथडचा यूज करून आपण कोणत्याही स्टार, कोणत्याही प्लॅनेटचं डिस्टन्स पृथ्वीपासून किती आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. दिस मेथड इज युज्ड टू डिटरमाइन द डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट्स फ्रॉम द अर्थ. दिस मेथड इज युज्ड टू डिटरमाइन द डिस्टन्सेस ऑफ स्टार्स फ्रॉम द अर्थ. This method is used to find the size of planet or stars from of the stars. ठीक आहे, या मेथडचा यूज 3-4 गोष्टीसाठी केला जातो. टू डिटरमाइन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट और स्टार्स, stars from earth. Next, this method is used to determine the size of planet or star. चंद्राची रेडियस किंवा चंद्राचा डायमीटर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आज आपल्याला माहिती आहे, आपल्या बुकमध्ये कुठेही दिलेली असू शकते, तुम्ही पाहून घ्या. चंद्राची डायमीटर आपल्याला माहिती आहे, आपण ही कशी कॅल्क्युलेट केली. हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड दिस डायमीटर ऑफ दी मून. तर या मेथडचा यूज करून आपण प्लॅनेट किंवा स्टार्सची डायमीटर किंवा रेडियस मोजू शकतो. या मेथडचा यूज करून आपण डिटरमाइन करू शकतो प्लॅनेट किंवा स्टार्सचं अर्थ पासूनचं डिस्टन्स मेजर करू शकतो. तर पॅरलॅक्स मेथडचा यूज समजला सर्वांना. पॅरलॅक्स मेथड इज युज्ड टू डिटरमाइन, ठीक आहे, काय आहे ते नंतर पाहू आपण, तिचा यूज कळलाय का तुम्हाला. याचा उपयोग कशासाठी केला जातो,
वेगवेगळ्या प्लॅनेट्सचं, स्टार्सचं, पृथ्वीपासूनचं डिस्टन्स काढण्यासाठी, त्यानंतर वेगवेगळ्या स्टार्सची, प्लॅनेटची साईज म्हणजे त्याची डायमीटर किती आहे, त्याचा जे व्यास आहे तो किती आहे किंवा त्याची त्रिज्या किती आहे हे काढण्यासाठी आपण यूज करतो त्याचा. ठीक आहे, समजलं हे? ओके चला. ओके 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 चला. तर नेक्स्ट, मग आता पॅरलॅक्स मेथड आहे काय? पॅरलॅक्स मेथड काय आहे? तर पॅरलॅक्स मेथड काय आहे तर मी समजून डेफिनेशन सांगण्या अगोदर तुम्हाला मी अगोदर ते कसं आहे ते सांगतो. ठीक आहे, ठीक आहे. आता पॅरलॅक्स मेथड काय आहे तर समजा हे बोट तुमच्या समोर ठेवा असं. आता प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येकजण तुमच्या घरी कॅमेरावर आहेत तुम्ही, तर तुम्ही हे करून पण पाहू शकता वाटल्यास, तुम्हाला जर वाटत असेल करावं. आता हे बोट असं समोर ठेवायचं. आता ठीक आहे, हे जर क्लासमध्ये करायला सांगितलं असतं तर कोणी केलं नसतं, पण आता तुम्ही घरी तुमच्या इंडिव्हिज्युअल आहात तर तुम्ही वैयक्तिक तुम्ही तिथं ते करू शकता. ठीक आहे, तर हे बोट तुम्ही असं समोर धरायचे आणि एका डोळ्यानं या बोटाकडे पाहायचं, या डोळ्यानं. ठीक आहे, एक डोळा बंद करायचा, दुसऱ्या एका डोळ्याने पाहायचं. नंतर हा डोळा बंद करायचा आणि पहिला डोळा उघडायचा आहे जो बंद होता. पुन्हा दुसरा डोळा बंद करायचा आहे, पुन्हा पहिला डोळा बंद करायचा आहे. तर असं केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या बोटाची जी पोझिशन आहे ती बॅकग्राऊंडच्या रिस्पेक्टिव्ह बदलते. ओके, एकदा बोट इकडं दिसतं आणि एकदा बोट इकडं दिसतं. ठीक आहे, आणि ही जी पोझिशनमध्ये होणारा बदल आहे, आता हा पोझिशनमध्ये कशामुळे बदल व्हायला? या पोझिशन, याच्या बोटाची पोझिशन तर सेम आहे, पण आपल्याला असं भासवतं की जागा बदलायली बोटाची. आणि हे कशामुळे होतं तर ऑब्झर्वरची जागा बदलायली आहे. बोट आता जवळ आहे, हा डोळा सुरुवातीला ऑब्झर्वर आहे, हा डोळा. ठीक आहे, हा डोळा ऑब्झर्वर आहे. तर मी जेव्हा हा डोळा उघडतो आणि हा डोळा बंद करतो तर आता हा डोळा ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, तर या डोळ्याची किंवा ऑब्झर्वरची पोझिशन बदलल्यामुळं तुमच्या बोटाची पोझिशन बदलते. ठीक आहे, ऑब्जेक्टची पोझिशन बदलते आणि या मेथडलाच म्हणतात पॅरलॅक्स मेथड. खरं तर ते जागा बदललेली असते का? नाही, त्याची जागा तीच असते, पण आपल्याला असं जाणवतं की त्याची जागा काय झाली, चेंज झाली. ठीक आहे, तर पॅरलॅक्स मेथडची डेफिनेशन काय? अपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. दिस इज ऑब्जेक्ट अँड तर या ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये काय होतंय, चेंज होतोय. आणि हा चेंज कशामुळे होतोय? ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. सुरुवातीला हा डोळा ऑब्झर्वर आहे, हा डोळा झाकला की हा डोळा ऑब्झर्वर असतो, हा डोळा झाकला की हा डोळा ऑब्झर्वर असतो. तर ऑब्झर्वरची जागा बदलल्यामुळं त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये आपल्याला जो बदल झालेला जाणवतो त्या मेथडला म्हणले आपण पॅरलॅक्स मेथड. ठीक आहे, पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय कळले का? डेफिनेशन काय? ॲपरंट चेंज इन, सॉरी क्लिअर दिसत नाहीये का? हा, कोणाकोणाला दिसत नाही त्यांनी मेसेज करा बरं. दिसत आहे मला, क्लिअर दिसत ते काय? ठीक आहे, डेफिनेशन कळली का? लक्ष द्या, ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये बदल होतोय ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. हे ऑब्जेक्ट आहे आणि हे माझे दोन डोळे जे आहेत ते ऑब्झर्वर आहेत. एकदा मी या डोळ्याने पाहतोय एक त्याच्याकडे आणि नंतर या डोळ्याने पाहतोय, तर ह्या ऑब्झर्वरच्या पोझिशनमध्ये बदल व्हायला. एकदा हा डोळा ऑब्झर्वर आहे तर हा डोळा ऑब्झर्वर आहे आता. ठीक आहे, तर ऑब्झर्वरच्या पोझिशनमध्ये झालेल्या बदलामुळे तुम्हाला ऑब्जेक्टची पोझिशन बदलल्यासारखी वाटते. ओके, ॲपरंट म्हणजे भासवणे. ठीक आहे, ऑब्जेक्टची पोझिशन बॅकग्राऊंडच्या रिस्पेक्टिव्ह, पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह बदलल्यासारखी वाटते. त्या मेथडलाच त्यालाच म्हणतात पॅरलॅक्स मेथड. ठीक आहे, डेफिनेशन कळली आहे? म्हटल्यास डेफिनेशन लिहून घ्या. ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ओके, APPARENT apparent change
in position of object with respect to background due to change in position of ऑब्झर्वर. ऑब्झर्वरची पोझिशन बदलल्यामुळं तुम्हाला ऑब्जेक्टची पोझिशन बॅकग्राऊंडच्या रिस्पेक्टिव्ह, पाठीमागच्या रिस्पेक्टिव्ह चेंज झाल्यासारखी वाटणे, यालाच म्हणतात पॅरलॅक्स मेथड. डेफिनेशन समजली आहे? प्लीज नोट डाऊन करा. ठीक आहे. आणि ह्या सिंपल मेथडचा यूज करून आपण वेगवेगळ्या प्लॅनेट्सचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो फ्रॉम दी अर्थ. ठीक आहे. तर लक्ष द्या आपण हे कसं करू शकतो. ठीक आहे. ते करण्या अगोदर आपण वाटल्यास एक एक्सपेरिमेंट करू. हा ऑब्जेक्ट आहे. ओके, दिस इज ऑब्जेक्ट. ओके, and initially observer is here and then observer is here. हे दोन ऑब्झर्वर आहेत. ऑब्झर्वर 1 and this is observer 2. ठीक आहे. तर या दोन ठिकाणाहून या ऑब्जेक्टला आपण पाहतोय. एकदा या ठिकाणाहून पाहिले आपण असं, आणि दुसरी वेळेस या ठिकाणाहून आपण याला असं पाहिलं. तर या दोन पोझिशनमध्ये काय तयार होतं की अँगल तयार होतो. ठीक आहे. ओके. तर ह्या पाहण्यामुळं आपल्याला ह्या ऑब्जेक्टची जागा काय दिसते, बदलल्यासारखी दिसते, पण ऑब्जेक्ट त्याच ठिकाणी असतो. ठीक आहे. आणि या ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट यालाच म्हणतो आपण पॅरलॅक्स मेथड. आणि हा जो अँगल तयार होतो या दोन पोझिशनमधून पाहिल्यामुळं, ऑब्झर्व केल्यामुळं या दोन पोझिशनच्या मधामध्ये काय तयार होतं की अँगल तयार होतो. दॅट अँगल इज कॉल्ड पॅरलॅक्स अँगल. या अँगलला म्हणतात पॅरलॅक्स अँगल. हे समजलं पॅरलॅक्स अँगल कोणता असतो तर. ठीक आहे. ज्या दोन ठिकाणाहून आपण या ऑब्जेक्टला पाहतोय त्या दोन ठिकाणाहून आपण जर सरळ रेषा काढून घेतल्या तर एक अँगल तयार होतो त्या दोघांमध्ये. त्या अँगलला म्हणतात पॅरलॅक्स अँगल. ओके, समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजलंय का? आता मला हे डिस्टन्स माहिती आहे का ऑब्जेक्टचं? या ऑब्जेक्टचं या ऑब्झर्वरपासून डिस्टन्स माहीत नाही मला, किंवा या ऑब्झर्वरचं सॉरी या ऑब्जेक्टचं या ऑब्झर्वरपासून डिस्टन्स माहीत नाही, पण या दोन ऑब्झर्वरमधलं डिस्टन्स मला माहिती आहे. याला म्हणून आपण बी, याला म्हणून आपण बी, आणि हे जे डिस्टन्स आहे याला म्हणून आपण यस. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे डिस्टन्स आपण मोजू शकतो. दोन ऑब्झर्वरमध्ये किती डिस्टन्स आहे, या दोन डोळ्यामध्ये किती डिस्टन्स आहे हे माहिती मला, पण या डोळ्यापासून या बोटाचं डिस्टन्स किती हे मला माहीत नाही. ओके, तर मला हे डिस्टन्स काढायचं आहे ना, या ऑब्जेक्टचं डिस्टन्स काढायचं आहे डोळ्यापासून. ठीक आहे. तर मग मी याला काय करेल, तर मी या पॉईंटला, ऑब्जेक्टच्या पॉईंट जो आहे त्याला मी सेंटर कन्सिडर करेल, याला मी रेडियस कन्सिडर करेल, आणि एक सर्कल ड्रॉ केला समजायचा. याला रेडियस कन्सिडर करून मी एक सर्कल ड्रॉ केला अशा पद्धतीने. ठीक आहे. असा मी एक सर्कल ड्रॉ केला. बाय कन्सिडरिंग ऑब्जेक्ट इटसेल्फ ॲज अ सेंटर अँड दिस डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वर इज कन्सिडर्ड ॲज अ रेडियस. मला रेडियस माहीत नाही आहे, मला काढायची आहे. हे एसची व्हॅल्यू मला माहीत नाही आहे, मला काढायची आहे. तर आपण एक सर्कल ड्रॉ केला. तर हा जो ऑब्झर्वरमधलं जे डिस्टन्स आहे, या दोन ऑब्झर्वरमधलं डिस्टन्स हा काय असतो, त्या सर्कलचा एक आर्क असतो. हा हे जे बी आहे हे काय, आर्क ऑफ दॅट सर्कल. ओके. पण हे आर्क ऑफ द सर्कल किती आहे हे आपल्याला माहिती आहे. याची लांबी किती आहे आपल्याला माहिती आहे ना. याला आपण म्हणू ए आणि याला म्हणू आपण बी. ते ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे त्याला म्हणू आपण आर्क लेंथ. याला म्हणतो आपण वर्तुळ कंस. ओके. आणि या वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला माहिती आहे बी. ओके. आणि हे अँगल पण आपण मोजू शकतो. ठीक आहे. हा अँगल किती आहे हे आपल्याला काढता येतं. ठीक आहे. तर हा अँगल आपल्याला मोजता येतो. मग हा अँगल माहिती असेल आणि ही आर्क लेंथ माहिती असेल तर आपण प्लेन अँगलचा एक फॉर्म्युला पाहिला होता. प्लेन अँगल, प्लेन अँगल थिटा याला कोणता अँगल म्हणतो आता इथं, पॅरलॅक्स अँगल. ठीक आहे. इक्वल्स टू फॉर्म्युला काय होता, आर्क लेंथ
डिवायडेड बाय रेडियस. हे आपण त्या दिवशी दोन क्वांटिटीज पाहिल्या होत्या, सप्लिमेंटरी क्वांटिटीज, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तर हा कोणता अँगल आहे? प्लेन अँगल आहे. यालाच कोणता अँगल म्हणतो आपण? पॅरलॅक्स अँगल. तर हा पॅरलॅक्स अँगल थीटा आपल्याला माहिती आहे. ओके, आणि आर्क लेंथ पण आपल्याला माहिती. या दोन ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स माहिती आहे बी. आपल्याला काढायचे काय? या सर्कलची रेडियस काढायची, एस काढायचे. मग एस इकडे घ्या, तर बी डिवायडेड बाय थीटा म्हणजे काय मिळेल आपल्याला? त्या दोन ऑब्जेक्ट्स, या ऑब्झर्वर पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे, किंवा या ऑब्झर्वर पासून या ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती. ओके, म्हणजे अँगल आणि आर्क लेंथचा यूज करून आपण इझिली त्या सर्कलची रेडियस काढतो. आणि ती रेडियस म्हणजेच काय? तर त्या ऑब्झर्वर पासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स. ओके, तर इथपर्यंत कळलंय? इथपर्यंत कळलंय का? नसेल कळलं तर मी पुन्हा एकदा सांगतो वाटल्यास, कारण याचाच यूज करून आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहेत. पुढे चालायचंय. ओके ओके, चला रिपीट. ठीक आहे, लक्ष द्या. हा ऑब्जेक्ट आहे आणि हे दोन ऑब्झर्वर आहेत. ओके, आता ऑब्झर्वर पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स मला माहित नाही. ओके, पण या दोन डोळ्यामधलं डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतो मीटर स्केलचा यूज करून. ओके, तर दोन ऑब्झर्वर मधलं डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, तर हा ऑब्झर्वर 1 आहे आणि हा ऑब्झर्वर 2 आहे. ह्या दोघांमधलं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो इझिली. आणि एकदा या पोझिशनपासून या ऑब्जेक्टला आपण ऑब्झर्व केले, आणि एकदा या पोझिशनपासून या ऑब्जेक्टला ऑब्झर्व केले. आता लक्ष द्या, आणखी एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली कदाचित. आता एक अशी एक लाईन घेऊ आपण, एक सरळ रेषेमध्ये. ओके, आपण अगोदर असं पाहतोय, सरळ रेषेमध्ये पाहतोय, आणि नंतर आपण आपली नजर बदलली आहे, किंवा आपला टेलिस्कोप जो आहे त्याची डायरेक्शन बदलली आहे, ती आता इकडे बसवली अशी. तर आपण हा अँगल तर मोजू शकतो ना, किती अँगलला आपण त्याची जागा बदलली आहे. ओके, हा अँगल आपण मोजू शकतो. याला म्हणू आपण φ1 आणि याला म्हणू आपण φ2. लक्ष द्या, काय केलं आपण? हा आपला काय प्लॅनेट आहे, आणि हे पृथ्वीवरचे दोन पोझिशन आहेत, ए आणि बी. ह्या दोन्ही पोझिशनवर आपण काय बसवलेत? दोन टेलिस्कोप बसवलेत. हा समजा चंद्र आहे आपला ऑब्जेक्ट. आता मी अगोदर सरळ असं पाहत होतो वर, एक्झॅक्टली. ओके, आता मी दोन्ही टेलिस्कोपची डायरेक्शन बदलली आहे. अगोदर मी दोन्ही टेलिस्कोपवर कुठे पाहत होतो? वर पाहत होतो सरळ. ठीक आहे, एक्झॅक्टली वर. आणि आता मला काय करायचंय, तर मला मूनचं डिस्टन्स मोजायचंय या दोन पृथ्वीपासून. ओके, ह्या दोन्ही पोझिशन कशावर आहेत? पृथ्वीवर आहेत. तर मी काय केलं, दोन्ही टेलिस्कोपची जागा जी त्या टेलिस्कोपची जी डायरेक्शन आहे ती बदलली आहे. कोणाकडे गेली? आता मूनकडे. म्हणजे आता मी दोन्ही टेलिस्कोपमधून कशाकडे पाहतोय? मूनकडे पाहतो. आता मला अगोदर मी असं सरळ वर पाहत होतो, आता मूनकडे पाहतोय. तर मी ते टेलिस्कोप किती अँगलनं रोटेट केलेत हे मला मोजता येईल ना तिथं, तिथल्या तिथं. ते टेलिस्कोप किती अँगलनं रोटेट केलेत हे मला मोजता येईल, φ1 आणि φ2. मग हे अँगल जर मोजले आपण, हे अँगल जर आपल्याला तिथं असतात, माहिती होतात, तर ह्या थीटाची व्हॅल्यू ही कशाच्या बरोबर असते? या दोन अँगलच्या ॲडिशनच्या बरोबर असते, φ1 प्लस φ2. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर मला काय मिळते? हा पॅरलॅक्स अँगल मिळून जातो. ओके, आता हा पॅरलॅक्स अँगल मिळाला की हा अँगल म्हणजे कोणता अँगल? प्लेन अँगल. ओके, आता मी या मूनला काय कन्सिडर करतोय? सेंटर. आणि पृथ्वीवरचे जे ए आणि बी पॉईंट आहेत, मून पासून इथपर्यंत डिस्टन्स रेडियस कन्सिडर करतो. मला माहित नाही हे डिस्टन्स किती आहे, तर याला रेडियस कन्सिडर केले. आणि मी काय कन्सिडर केलं? एक सर्कल ड्रॉ केला मी. तर हा जो ए बी आहे, ए बी पृथ्वीवरचं डिस्टन्स या दोन ऑब्झर्वर मधलं, तर हे ए बी जे आहे हे असेल या सर्कलची काय असेल? एक आर्क लेंथ असेल ना, आर्क असेल ना, वर्तुळ कंस असेल. आणि ए पासून बी पर्यंत डिस्टन्स म्हणजे त्या वर्तुळ कंसाची लांबी ती किती दिली आपल्याला? बी. ही आपण मोजू शकतो सरळ सरळ किती आहे डिस्टन्स हे मोजू शकतो.
म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी माहिती आहे आपल्याला, बी माहिती आहे, आणि आपण थिटा पण काढे, थिटा किती आहे, φ1 प्लस φ2 या दोघांच्या बेरजेच्या बरोबर. आता प्लेन अँगल माहिती आहे, बी माहिती आहे, तर प्लेन अँगल इक्वल्स टू म्हणजे पॅरलॅक्स अँगल इक्वल्स टू फॉर्म्युला काय, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. मग आर्क लेंथ किती आहे बी, आणि रेडियस आपल्याला, रेडियस म्हणजे इथून या ऑब्झर्वर पासून प्लॅनेटचं डिस्टन्स, या ऑब्झर्वर पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स, हे आपल्याला माहित नाही, हे काढायचं. थिटा आपल्याला माहिती आहे का, यस वी हॅव कॅल्क्युलेट द थिटा, थिटा इज इक्वल्स टू φ1 प्लस φ2 या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित होत्या, म्हणून याच्यावरून आपण थिटा कॅल्क्युलेट केलं. थिटा माहिती आहे, बी माहिती आहे, तर आपल्याला एस काढता येईल, एस इक्वल्स टू काय येईल, बी डिवायडेड बाय थिटा. ओके, तर अशा पद्धतीनं आपण याच मेथडचा यूज करून वेगवेगळ्या प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता समजलंय, अर्धडच होते ना, समजलं नाही विचार, समजलंय का? ओके, तर मग याचा यूज आपण कशासाठी करतो, तर याचा यूज आपण करतो वेगवेगळ्या प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगणारच आहे मी, ठीक आहे, लक्ष द्या. तर पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय कळले, तर पॅरलॅक्स मेथड म्हणजे पहिला पॉईंट, पॅरलॅक्स मेथडचे युजेस काय. दिस मेथड इज यूज्ड टू डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स और स्टार्स फ्रॉम द अर्थ. दिस मेथड इज यूज्ड टू डिटरमाइन द साइज ऑफ प्लॅनेट, म्हणजे त्या प्लॅनेटची रेडियस काय किंवा डायमीटर काय, किंवा स्टारची रेडियस काय, डायमीटर काय, हे काढण्यासाठी केला जातो. दुसरं, याची डेफिनेशन काय, तर पॅरलॅक्स मेथड इज द अपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये बदल झाल्यासारखा भासवतो. विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंडच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन ऑब्जेक्टची बदलली आपल्याला असं जाणवतं. कधी, व्हेन वी चेंज द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर, आपण ऑब्झर्वरची जागा बदलली की ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये आपल्याला बदल झाल्यासारखा जाणवतो, त्यालाच म्हणतो आपण पॅरलॅक्स मेथड. ओके, मग मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की दोन ऑब्झर्वर आहेत, दोन ऑब्झर्वर पासून आपण एका ऑब्जेक्टला पाहतोय, तर त्या दोन ऑब्जेक्टच्या ज्या दिशेने आपण पाहतोय तर त्यांच्यामध्ये काय तयार होईल, एक अँगल तयार होईल, त्या अँगलला म्हणतो आपण पॅरलॅक्स अँगल. ठीक आहे, तर आता याचा यूज करतो आपण कशासाठी करतोय, टू डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. तर मग आपण कन्सिडर करू, मी म्हटलं असे पुन्हा एकदा सांगतोय, जातं पुन्हा एकदा ते कसं केलं जातं ते लक्ष द्या प्लीज. लेट अस कन्सिडर दिस इज आवर अर्थ सरफेस. हे अर्थ सरफेसचा एक छोटासा भाग आहे, ठीक आहे, ओके, and I want to find out the distance of moon. Okay, त्याला आपण असं घेऊ, this is our earth surface, this is our earth, and I want to find out the distance of moon from the earth. This is our moon. ओके, तर मी काय केलंय, पृथ्वीचा हा जो सरफेस आहे याच्यावर दोन पॉईंट निवडतो मी. हा एक पॉईंट निवडला मी समजा ए, आणि हा दुसरा पॉईंट निवडला मी बी. ठीक आहे, या दोन्ही पॉईंटला मी टेलिस्कोप बसवलेला आहे. टेलिस्कोप तुम्हाला माहिती असेल, खगोलशास्त्रामध्ये याचा यूज केला जातो दूरच्या वस्तू पाहण्यासाठी. तर दोन्ही पोझिशनला मी दोन टेलिस्कोप बसवलेत, आणि सुरुवातीला हे दोन्ही टेलिस्कोप कुठे पाहत होते, असे वरच्या दिशेने पाहत होते. ठीक आहे, ओके. आता इथे आपण एक अँगल मोजण्यासाठी इथे स्केल बसवली आहे, जी काय मोजत असेल, अँगल मोजत असेल. या दोन्ही ठिकाणी आपण काय बसवली आहे, स्केल बसवली आहे, जी काय मोजते, किती डिग्रीने तो टेलिस्कोप आपण रोटेट करतो ही मोजते. ठीक आहे, तर अगोदर ही पोझिशन होती आपल्या टेलिस्कोपची. ठीक आहे, डायरेक्शन होती टेलिस्कोपची. आता आपण या दोन्ही टेलिस्कोपला सायमल्टेनियसली रोटेट करतोय, एकाच वेळेस रोटेट करतोय, आणि वी आर ऑब्झर्विंग द मून. मूनच्या एका पॉइंटला पाहतोय आपण दोन्ही टेलिस्कोपच्या सहाय्याने. तर टेलिस्कोप आता मी समजा रोटेट केलाय, हे टेलिस्कोप असा झालाय आता. ओके, हा टेलिस्कोप असा झाला.
ओके, अँड नाव फ्रॉम दिस टू टेलिस्कोप वी आर ऑब्झर्विंग दी सेम पॉईंट ऑफ द मून. दोन्ही टेलिस्कोप पासून मूनचा एक पॉईंट आपण पाहतो. तर मग आता हा अँगल कितीनं रोटेट झाला याला म्हणतो आपण φ1 आणि याला म्हणतो आपण φ2. इथं आपण हे मोजू शकतो. हा अँगल कितीनं, हा टेलिस्कोप कितीनं रोटेट केला आपण, हे दोन्ही अँगल्स आपण मोजू शकतो. आणि हे दोन अँगल जर आपल्याला माहिती असतील तर याच्यावरून आपल्याला हा अँगल काढता येतो. याला म्हणतात पॅरलॅक्स अँगल. दिस अँगल इज पॅरलॅक्स अँगल. ओके, तर दिस अँगल पॅरलॅक्स अँगल इज इक्वल्स टू थीटा इक्वल्स टू हाऊ मच φ1 प्लस φ2. या दोघांच्या बेरजेच्या बरोबर असतो. म्हणजे आपण पृथ्वीवर बसल्या बसल्या ह्या दोन टेलिस्कोपने चंद्रासोबत किती अँगल तयार केलाय हे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचंय, तर आपल्याला इथून इथपर्यंत डिस्टन्स काढायचं, बरोबर आहे. या बी पॉईंट पासून इथपर्यंत डिस्टन्स किंवा ए पॉईंट पासून तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय असेल ते डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ. हे आपल्याला माहित नाही. येस, ओके, तर आपण पॅरलॅक्स अँगल काढलाय. आता पुढे तर आता मूनला काय कन्सिडर करू आपण, सेंटर कन्सिडर करू. हे जे मून आहे याला सेंटर कन्सिडर करू. आणि हे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ए पर्यंतचं किंवा बी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे आपल्याला माहित नाहीये, त्याला रेडियस कन्सिडर करू. यस, आपण याला कशाला दाखवलं, यस ना. आणि एक सर्कल ड्रॉ करू. तर आता हा सर्कल खूप मोठा आहे, तर मी याचा छोटासा भाग काढतो जो या दोन पॉईंट मधून चाललाय, ए आणि बी मधून. ठीक आहे, तर आता हे ए आणि बी मधलं डिस्टन्स तर आपण मोजू शकतो ना, हे सरळ किती येतं. ओके, ए आणि बी पृथ्वीवर आहेत, यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला मोजता येतं. आणि हे ए आणि बी मधलं डिस्टन्स म्हणजे काय असेल, आपली आर्क लेंथ, त्यालाच म्हणू आपण बी. ओके, त्या वर्तुळ कंसाची लांबी. हा एक सर्कल तयार होतो मोठा. ठीक आहे, आता दाखवता येणं पॉसिबल नाहीये. हा मोठा सर्कल तयार होतो आणि हे त्याचं सेंटर असेल. तर हा ए आणि बी मधला जो पॉईंट डिस्टन्स आहे याला म्हणू आपण आर्क. आर्क ऑफ द सर्कल. या मोठ्या सर्कलचा काय, तो एक वर्तुळ कंस आहे. आणि या वर्तुळ कंसाची लांबी आपण पृथ्वीवर आहे, पृथ्वीवरून मोजू शकतो. दोन पॉईंट मधलं आन्सर डिस्टन्स ए आणि बी मधलं, तर त्याला आपण काय म्हणलं, बी. तर आपल्याला आता पॅरलॅक्स अँगल माहिती आहे, आर्कची लांबी माहिती आहे बी. आपल्याला काय काढायचंय, रेडियस काढायची. तर मग याला आपण म्हणू प्लेन अँगल. हा कोणता अँगल आहे, प्लेन अँगल, पॅरलॅक्स अँगल. तर प्लेन अँगल इक्वल्स टू फॉर्म्युला काय, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. मग आपल्याला रेडियस काढायची आहे, म्हणजे ए आणि बी मधलं, ए आणि मून मधलं आन्सर किंवा डिस्टन्स किंवा बी आणि मून मधलं डिस्टन्स. तर थीटा आपल्याला माहिती आहे, जे आपण इथं काढलेलं आहे थीटा. आर्क लेंथ किती आहे ती पण आपल्याला माहिती आहे, बी. ए आणि बी मधलं डिस्टन्स माहिती आहे. आपल्याला काढायचं यस. तर यस इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, बी डिवायडेड बाय थीटा. बी डिवायडेड बाय थीटा. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ. ठीक आहे, समजलं हे. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. याला म्हणतात पॅरलॅक्स मेथड. अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व प्लॅनेटचे, आपल्या सूर्यमालेतल्या सर्व प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलेलं आहे. पृथ्वीचे दोन पॉईंट निवडायचे, त्या दोन पॉईंटवरून एकाच वेळेस त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करायचं. मंगळ असेल मंगळ, बुध असेल बुध, गुरु असेल गुरु, त्याला ऑब्झर्व करायचं आणि त्यांच्यातला पॅरलॅक्स अँगल मोजायचा. आणि त्याला त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला माहिती असतं, त्याला आपण आर्क लेंथ कन्सिडर करू आणि या अँगलला प्लेन अँगल कन्सिडर करू. आणि त्यावरून आपल्याला त्या दोन पृथ्वीपासून त्या प्लॅनेटचं डिस्टन्स किंवा स्टार्सचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता तुम्ही म्हणाल सर डोळ्यानं तसं काय होत नाही, कारण की हे जे मून आणि हे जे प्लॅनेट्स आहेत आपल्यापासून खूप दूर आहेत, म्हणून आपण हे दोन डोळ्यामधलं डिस्टन्स घेऊ शकत नाही, कारण हे डिस्टन्स खूप कमी होईल. ह्या बीची व्हॅल्यू खूप कमी होईल आणि बीची व्हॅल्यू कमी झाल्यामुळं अँगल पण खूप कमी असेल. अँगल खूप आपल्या कमी असेल तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करणं पॉसिबल नाही आहे. म्हणून आपल्याला बीची व्हॅल्यू वाढवायची होती, या आर्कची लांबी वाढवायची होती. म्हणून आपण पृथ्वीवरचे दोन पॉईंट घेतले आणि त्या दोन पॉईंट पासून ऑब्झर्व करतो आपण त्या एका प्लॅनेटला एकाच वेळेस. ठीक आहे, हा हे इथं जवळ आहे. आता हा ऑब्जेक्ट माझ्या जवळ आहे, तर मी इथं हे डिस्टन्स घेऊ शकतो, दोन डोळ्यांमधलं डिस्टन्स घेऊ शकतो पॅरलॅक्स मेथडसाठी. ओके, पण प्लॅनेट्स जे आहेत ते आपल्यापासून खूप दूर असतात, खूप जास्त अंतरावर असतात, त्यामुळं दोन डोळ्यांमधलं अंतर पुरेसं नसतं.
ओके, म्हणून आपण तिथं टेलिस्कोपचा यूज करतो, दोन वेगवेगळ्या पोझिशनवरून त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करतो आणि त्यावरून आपण त्याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. सो दिस मेथड इज कॉल्ड पॅरलॅक्स मेथड. समजली? कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज, काही समजलं नसेल तर. ओके, ठीक आहे. वेळ किती राहिला? झाला का वेळ? ठीक आहे. आज आपण इथंच थांबणार. आपण पॅरलॅक्स मेथड पूर्ण पाहिली बरं का. म्हणजे तुम्ही म्हणताल सर तर पुस्तकामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये बराचसा मोठा पॅराग्राफ दिलेला आहे, तर ते पॅराग्राफ मी पूर्ण मराठीत सांगितलेलं तुम्हाला. ओके, तर आपण नेक्स्ट उद्या पाहू डिस्टन्स ऑफ स्टार्स बाय युजिंग पॅरलॅक्स मेथड. स्टार्सचं डिस्टन्स कसं काढू शकतो किंवा प्लॅनेटची साईज कशी मोजता येईल आपल्याला पॅरलॅक्स मेथडचा यूज करून. तर पुढे आपण